नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. पैसे वाटपाची सुरुवात झाली आहे. जसं की JRमध्ये सांगितलं होतं, डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 या महिन्याचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पैशाचे वाटप सुरू झाले आहे. कोणाच्या अकाउंटवर 1500 रुपये जमा झाले आहेत, तर कोणाच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा झाले आहेत. पण सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची सुरुवात झाली नाही. आणि आता सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की जर पैशाचे वाटप सुरू झाले आहे तर आमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार, आम्हाला अजून पैसे का मिळाले नाहीत. तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, हळूहळू अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काही जणांना DBTने पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. ज्या लोकांची DBT झाली आहे त्यांच्या अकाउंटवर पैसे डायरेक्ट DBTने मिळतात. त्यांना पैसे अगोदर दिले जात आहेत. आणि ज्या लोकांची DBT झाली नाही त्यांना जुन्या पद्धतीने पैसे मिळत आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळण्यास उशीर होणार आहे. आणि बऱ्याच जणांचा या गोष्टीवर विश्वास नाही. पण पैसे वाटपाची सुरुवात ही झालेली आहे. कारण बऱ्याच लाभार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत. पण प्रश्न पडतो, नेमके किती महिन्याचे पैसे आलेत. पण ते सुद्धा सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले नाही. कारण सरकारकडून अजून तरी तसे काही माहिती आली नाही. पूर्ण रक्कम शासनाने खात्यावर पाठवलेली नाही. कोणाला 1500 तर कोणाला 3000 रुपये असे पाठवले आहेत. जर तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झालेलेचा मेसेज आला नसेल तर बँकेत जाऊन तपासा. कारण बँकेत गेल्यावर तुम्हाला कळेल. कारण बरेच लोकांचे DBT ॲक्टिव्ह नाही. म्हणून जुन्या पद्धतीनेच पैसे म्हणजे BIMS प्रणालीने पैसे वितरण केले आहे. त्यासाठी अगोदर बँकेत जाऊन चौकशी करा. कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप चालू आहे हे सुद्धा शासनाने अजून क्लिअर सांगितलेले नाही. बाकी मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबद्दल अजून काही अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.